दरम्यान ठाकुर्ली स्थानकावर उद्या घेण्यात येणाऱ्या विशेष मेगा ब्लॉक बद्दल अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी निनाद करमरकर। मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ सध्या आपण आहोत। उद्या या ठिकाणी 6 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। माझ्या मागे आपण पाहू शकता ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ जे रेल्वे गेट आहे त्यामुळे रेल्वे सेवेला मोठा फटका बसतोय। त्यामुळे या ठिकाणी गर्डर टाकण्याचं जे काम आहे ते उद्या केलं जाणार आहे। उड्डाण पुलाचा जो प्रश्न आहे या ठिकाणी तो अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, अखेर तो मार्गी लागण्याची चिन्ह कुठेतरी दिसू लागलेत आणि उद्या या उड्डाण पुलाचे गर्डर टाकण्याचं काम केलं जाणार आहे। त्यासाठी 6 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। सध्या ठाकुर्लीचं जे रेल्वेचा फाटक आहे ते उघडा आहे आणि त्यामुळे आपण इथे पाहू शकता दोन्ही दिशेला जाणाऱ्या ज्या रेल्वे लोकल्स आहेत त्या इथे थांबलेल्या आहेत। अशाच प्रकारे रेल्वे गेट उघडल्यानंतर रेल्वेच्या ज्या लोकल्स आहेत त्या इथे थांबून राहतात, त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकाला किमान 10 ते 15 मिनिटांचा फटका या ठिकाणी बसतो। मुंबईकडून येणाऱ्या ज्या रेल्वे गाड्या असतात त्या डोंबिवली रेल्वे स्थानकापर्यंत वेळापत्रकानुसार धावतात, मात्र डोंबिवली आणि कल्याण रेल्वे स्थानकामध्ये मात्र या गाडीचा जो वेळ असतो तो 5 ते 10 मिनिटांनी या गाडीला उशीर झाल्याचा आपल्याला नेहमीच अनुभवायला मिळतं। त्यामुळेच कुठेतरी हे फाटक बंद करावं आणि इथे रेल्वेला उड्डाणपूल उभारण्यात यावा वाहनांसाठी, अशी मागणी अनेक वर्षांपासून या भागातल्या नागरिकांची होती आणि त्यामुळेच आता हा पूल जो आहे तो मार्गी लागण्याची चिन्ह कुठेतरी दिसू लागली आहेत। येणाऱ्या 6 महिन्यात किंवा वर्षभराच्या काळात हा पूल जो आहे तो पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होईल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे आणि त्याचा जो फायदा आहे तो डोंबिवली पूर्व आणि डोंबिवली पश्चिम या दोन्ही भागातल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे। निनाद करमरकर, एबीपी माझा, ठाकुर्ली।